नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण आज इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील पहिलं प्रकरण जे आहे गुरुत्वाकर्षण या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। या पाठाचा अभ्यास करत असताना या अभ्यास क्रमामध्ये किंवा या प्रकरणामध्ये जे अभ्यास घटक आहेत, या अभ्यास घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। यामधील पहिला जो अभ्यास घटक आहे गुरुत्वाकर्षण, दुसरा जो घटक आहे तो आहे वर्तुळाकार गती व अभिकेंद्रीय बल, तिसरा जो घटक आहे केपलरचे नियम, चौथा घटक आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पाचवा अभ्यास घटक आहे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, सहावा अभ्यास घटक आहे मुक्त पतन आणि सातवा जो घटक आहे तो मुक्ती वेग। असं एकूण 7 अभ्यास घटकांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत। याच्यामध्ये पहिलं सांगितलं आहे की थोडं आठवा। याच्यामध्ये तो पहिला प्रश्न दिलेला आहे, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो। बघा पुस्तकामध्ये पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये विचारलं आहे की एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो। तर काय परिणाम घडून येतो बघा, याच्यामध्ये एखाद्या वस्तूवर बल लावल्यास त्याचे वस्तूवर काय परिणाम होतात हे आपण पाहणार आहोत। तर पहिलं पाहूया की स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते। म्हणजे एखाद्या वस्तूवर, कोणती वस्तू असेल, स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते, पहिलं आहे। दुसरं आहे गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते। तिसरं आहे वस्तूची चाल बदलू शकते। चौथं आहे वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते। पाचवा आहे वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात। सहावा आहे वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान यात बदल होऊ शकतो। बघा, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो। तर पहिलं मी सांगितलं आहे की स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते। मग उदाहरण आपण काय देऊ शकतो, तर जमिनीवर स्थिर असलेल्या चेंडूला लात मारल्यास तो गतिमान होतो। वस्तू कशी आहे, स्थिर आहे, ती गतिमान झाली। ओके, समजून घ्या व्यवस्थित। स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते। मग उदाहरण काय मी सांगितले तुम्हाला की जमिनीवरून स्थिर असलेल्या चेंडूला लात मारल्यास तो गतिमान होतो। ओके, बरोबर आहे। ओके, सेकंड नंबर, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते। म्हणजे वस्तू गतिमान आहे, तिला आपण थांबवायचं आहे, स्थिर करायचं आहे। मग उदाहरण काय देऊ शकतो, ब्रेक वापरून गतिमान सायकल आपल्याला थांबवता येते। म्हणजेच ते सायकल कशी आहे, गतिमान आहे, तिला आपण थांबवायचे आहे, मग स्थिर करायचे आहे। तिसरा आपण पॉईंट काय शिकलो आहे, वस्तूची चाल थांबवू शकतो। मग उदाहरण काय देऊ शकतो, तर गतिमान सायकलचे ब्रेक दाबले असता सायकलची चाल कमी होते, म्हणजे याची गती कमी होते। म्हणजे आपण चाल बदलू शकतो। चौथा जो पॉईंट शिकणार आहोत किंवा सांगितलेला आहे, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकतो। मग उदाहरण काय देऊ शकतो, एक समान चालीने वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूच्या गतीची दिशा प्रयुक्त बलामुळे सतत बदलते। म्हणजे काय, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते। पाचवा आहे वस्तूची चाल
व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतो. याचं उदाहरण काय देऊ शकणार? आपण जर नेहमी क्रिकेट पाहतो, याच्यामध्ये गोलंदाजाने टाकलेला चेंडू, जो फलंदाज असतो, चेंडू मारणारा असतो, चेंडू फलंदाजाने मारला असता चेंडूची चाल व चेंडूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात. 6वा जो पॉईंट आहे ह्याच्यामध्ये वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान यात बदल होऊ शकतो. मग कसं? रबरी चेंडू दाबला असता तो गोलाकार न राहता त्याचा आकार बदलतो. किंवा आपण हेअरबँड आहे त्याचं पण उदाहरण देऊ शकतो. त्याचे आकारमानही कमी होऊ शकते. असं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडं आठवा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? समजलं? त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत? हे आपण 9वीला पण शिकलेले आहोत. बल म्हणजे फोर्स. बलाचे कोणकोणते प्रकार आहेत? मग याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तर आपण गुरुत्वाकर्षण धड्याचं नावच आहे. मग याच्यामध्ये गुरुत्वीय बल हा पहिला प्रकार येणार आहे. विद्युत चुंबकीय बल आहे, अणुकेंद्रिकीय बल आहे. ही सर्व बलाचे प्रकार आहेत. मग उदाहरण काय देऊ शकतो आपण? पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण 2 गतिमान विद्युत प्रभारामध्ये बल अणुकेंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामधील बल असतं. बघा इकडे ऐका परत एकदा. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण 2 गतिमान विद्युत प्रभारामधील अणुकेंद्रकामधील किंवा अणुकेंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स यांच्यामधील बल असते. मग आता गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? आपल्याला काय माहिती आहे गुरुत्वाकर्षण बलाविषयी? तर गुरुत्वाकर्षण हा जे बल आहे हे एक वैश्विक बल आहे. म्हणजेच विश्वातील कोणत्याही 2 वस्तूमध्ये ते प्रयुक्त होत असते. लक्षात घ्या. तो तिसरा प्रश्न जो आहे, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? ते मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे की गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे. म्हणजेच विश्वातील कोणत्याही 2 वस्तूमध्ये ते प्रयुक्त होत असते. माझा गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा शोध कोणी लावला? तर एक नामवंत शास्त्रज्ञ आहेत, सर आयझॅक न्यूटन याने हा शोध लावला. हा शोध कसा लावला? तर त्यांना एक प्रश्न पडला होता की एका झाडावरून सफरचंद खाली पडला आणि पाहिल्यानंतर त्याने हा शोध लावला. त्यांना असा प्रश्न पडला की सर्व सफरचंद जे असतात ते स्थितिजलंब दिशेने सरळ खालीच का पडतात, तिरके का पडत नाहीत किंवा स्थिती समांतर रेषेत का जात नाहीत? मग बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. म्हणजे झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही स्थितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून स्थितिजलंब दिशेने खाली पडते. हे सर आयझॅक न्यूटन यांनी सिद्ध केलेलं आहे. मग आता आकृती 1.1 मध्ये आपल्याला पृथ्वी दाखवलेली आहे, बरोबर ना? सफरचंदाचं झाड दाखवलेलं आहे, चंद्र दाखवलेला आहे, इथं गुरुत्वीय बल आहे, खाली पडणारे सफरचंद आहे. मग आकृती 1.1 मध्ये पृथ्वीवरील एका सफरचंदाचे झाड दाखवलेले आहे. आकृती 1.1 मध्ये बघा, सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते.
पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते, म्हणजे केंद्राकडे असते बघा, लंब असते. म्हणजेच आकृतीमध्ये चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल दाखवलेले आहे. यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे. आता मी मगाशी म्हटलं की गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. आता गुरुत्वाकर्षण होत असताना बल दाखवलेले आहे. त्याच्यानंतर आकृतीतील अंतरे प्रमाणानुसार दाखवलेले नाहीत. मग न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदावरून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवर प्रयुक्त होत असेल का? तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवर प्रयुक्त होत असेल का? याचं उत्तर असेल होय, म्हणजे गुरुत्वाकर्षण. मग आता याच्या संदर्भात त्यांनी बल व गती हे सांगितलेलं आहे. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. पहिल्याच याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केल्यावर किंवा बल लावण्यासाठी काय परिणाम होतो ते सांगितलेलं आहे की एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त करावं लागतं आणि बल प्रयुक्त केल्यानंतरच स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते, वस्तूची चाल बदलू शकते किंवा वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते किंवा वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात किंवा वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान यात बदल घडू शकतो. असे ही उदाहरणे आहेत. म्हणजेच बल हे आपण वर पाहिलेलं आहे. नंतर न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम थोडे आठवा, म्हणजे 9वीमध्ये आपण शिकलेले आहोत. यामध्ये थोडंसं आपण त्याची रिव्हिजन करून घेऊया. न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते? तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो? जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. याला म्हणतो आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. लक्षात घ्या, परत एकदा ऐका, लक्ष देऊन ऐका. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. याला म्हणतात न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. त्याच्यानंतर आपण पाहूया न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. हे बघा, इथे थोडे आठवा. इथे सांगितलेलं आहे न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम, ते मी सांगतोय. दुसरा नियम बघा, संवेग परिवर्तनाचा, म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाला संवेग परिवर्तनाचा नियमसुद्धा म्हणतात. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे संवेगाचा नियम सुद्धा म्हणला जातो. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संयोगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होत असते. याला म्हणतो आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. त्याच्यानंतर आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम पाहणार आहोत. पहिला, दुसरा, तिसरा बघा. प्रत्येक क्रिया, जी क्रिया घडणार आहे ती, प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पराविरोधी असतात. याला आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. पुन्हा एकदा ऐका, लक्ष देऊन. प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी
प्रयुक्त असणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्परांविरोधी असतात. हे झाले न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. लक्ष असू द्या. बघा, याच्यामध्ये आपण काय पाहिलं बघा, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय थोडे आठवा. त्या प्रश्नाचं प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर आपण सर आयझॅक न्यूटन यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. किती साली? तर 1642 आणि मृत्यू पावले 1727. या काळामध्ये या आधुनिक काळातील अग्रगण्य असे शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे आणि गुरुत्वाकर्षण सिद्धांत यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर त्यांनी गुरुत्वाकर्षण सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने मांडलेले आहेत. नंतर सर आयझॅक न्यूटन यांनी प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे कार्य केलेलं आहे. आणि न्यूटन यांनी परिवर्तक दुर्बीण तयार करणारे हे पहिले शास्त्रज्ञ होते. हा त्यांचा थोडक्यात असा परिचय आहे. यानंतर आपण वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रीय बल याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आकृती बघा, आणि 1.2 या आकृतीमध्ये बघा, दोरीला बांधलेला वर्तुळाकार कक्षेत फिरणारा दगड व स्पर्शिकेच्या दिशेने जाणारा त्याचा वेग. आता आपण करून पाहूया. स्वतः ही कृती करायची आहे. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधलेला आहे किंवा बांधा. दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला फिरवायचं आहे, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल आणि त्या दगडावर तुम्ही काय बल प्रयुक्त करत आहात का, त्याची दिशा कोणती आहे, हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय परिणाम पडेल. जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवलेले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. आकृती 1.2 मध्ये मध्ये बघा, यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती की ती तुम्हाला आठवेल. एका गोल फिरणाऱ्या चकतीवरील 5 रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. याच्यावरूनच अभिकेंद्रीय बल म्हणजे काय, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या, लक्षात घ्या, तिथे अंडरलाईन करून घ्या, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्रीय बल असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होत असते. परत ऐका, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्रीय बल असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होत असते. पुढे बघा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल का? या बलाची दिशा कोणती असेल? जर बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती? आपल्या सौरमालेमध्ये ग्रह उपग्रह आहेत.
इतर ग्रह सूर्याभोवती असेच परिभ्रमण करतात का? त्यावर असे बल प्रयुक्त होत असते का? त्यांची दिशा कोणती असेल? याच्यामध्ये म्हटलं आहे की मागील कृती उदाहरण या प्रश्नाची उत्तरे प्रश्नांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीभोवती सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत केप्लरचे नियम. आता प्राचीन काळापासून मानव ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. प्राचीन काळापासून याच्यामध्ये गॅलिलिओ आले. गॅलिलिओच्या आधी ही सर्व निरीक्षणं जी केली जात होती ती केवळ डोळ्याने केली जात असत. परंतु 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतिविषयक बरेच माहिती उपलब्ध झालेली होती. मग सर केप्लर नामक शास्त्रज्ञाने सर्व माहिती त्याने अभ्यासली. त्यांना मग असे आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. काय सांगितलं? ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयक मग 3 नियम मांडले. हेच केप्लरचे हे नियम खाली दिलेले आहेत. आता ही आकृती बघा. आकृती 1.4 मध्ये सूर्याभोवती परिभ्रमण करणारी कक्षा. मग आता हे जे नियम आहेत याच्यामध्ये जो पहिला नियम आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा यस म्हणजे सन, सूर्य हा ग्रह आहे, बरोबर ना? काय सांगितलं आहे? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या ग्रहाच्या एका नाभीवर असतो. म्हणजेच आकृती 1.4 मध्ये ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवलेली आहे आणि सूर्याची स्थिती दाखवलेली आहे, ती यसने दाखवलेली आहे. आकृतीमध्ये पहा. हा झाला केप्लरचा पहिला नियम. काय केप्लरचा पहिला नियम सांगतो? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा केप्लरचा पहिला नियम. केप्लरचा दुसरा नियम बघा. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. मग कसं आहे बघा. ए आणि बी ग्रह आहे. ए बी व सी डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेले अंतरे आहेत. म्हणजेच समान कालावधीत नंतर ए आणि सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी व डी ने दाखवलेले आहे. बी आणि डी ने दाखवलेले आहे. म्हणजेच आकृतीमधील एएस ग्रह आणि सूर्य सी डी या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात बघा आकृतीमध्ये ए एस बी समान अंतर समान कालावधीत एकाच कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते व सी एस डी ही क्षेत्रफळे कशा आहेत? दोन्ही क्षेत्रफळे समान आहेत. हा केप्लरचा दुसरा नियम. केप्लरचा दुसरा नियम काय होतो? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. हा केप्लरचा दुसरा नियम झाला. केप्लरचा तिसरा नियम काय होतो बघा. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकाळाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.
याला म्हणतो आपण केपलरचा तिसरा नियम. हे केपलरने नियम केवळ नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानावरून शोधून काढलेले आहेत. ग्रह या नियमांचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहिती नव्हते, परंतु गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची कशी मदत झाली हे आपण पुढे पाहणार आहोत. बघा, केपलरचा पहिला नियम पाहिला, दुसरा नियम, तिसरा नियम. याचा जो पुढचा भाग जो आहे, आज आपण अभ्यास घटकामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, वर्तुळाकार गती म्हणजे काय, अभिकेंद्रीय बल म्हणजे काय आणि केपलरचे 3 नियम याची आपण माहिती घेतलेली आहे. जो पुढील भाग आहे तो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जो पाठ आपण शिकवलेला आहे व्यवस्थित पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करा, वाचन करा. सुरक्षित राहा, घरी राहा. बाय.